जगातली एक अशी जागा जी इतकी सुरक्षित आहे की जगातल्या कोणत्याही देशाचं कोणतंही शस्त्र तिथे पोहोचू शकत नाही। एक डोंगर ज्याच्या आत लपून होतं एक अणुबॉम्ब तयार करण्याचं केंद्र फोर्डो आणि एक गुप्त योजना ऑपरेशन मिडनाईट हॅमर। या ऑपरेशनचा उद्देश एकच, हा डोंगरच नष्ट करायचा। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की फोर्डोच्या डोंगराखाली नक्की काय लपलं होतं, अमेरिकेने नेमकं काय केलं आणि आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। इराणच्या कोम शहराजवळ एका निर्जन डोंगराच्या 90 मीटर खाली बांधलेलं एक गुप्त अणुकेंद्र फोर्डो। 2009 पर्यंत या जागेबद्दल कोणालाही माहिती नव्हती। ही जागा पूर्वी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डची सैन्य छावणी होती, पण नंतर इथे काहीतरी वेगळंच सुरू झालं। इराणने या डोंगराखाली युरेनियम 60% समृद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि जर 90% झालं तर फक्त 7 दिवसात अणुबॉम्ब तयार होऊ शकतो। पण इथेच एक अडचण होती, फोर्डो इतकं खोल आणि इतकं सुरक्षित होतं की इस्रायलचं कोणतंही शस्त्र तिथे पोहोचू शकत नव्हतं। 2010 मध्ये स्टक्सनेट नावाचा सायबर व्हायरस जो अमेरिका आणि इस्रायली गुप्तहेर विभागाने एकत्र बनवला होता, त्याने नतांज इथल्या सेंट्रीफ्यूज नष्ट केल्या। यानंतर इराणचे अणुशास्त्रज्ञ एकामागून एक संपवले गेले। मोहसिन फखरीजादेह हे इराणच्या अणु कार्यक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होते, म्हणजेच या परमाणु प्रोग्रामचा मेंदू, ज्यांना 2020 मध्ये एक AI कंट्रोल शस्त्र वापरून ठार मारण्यात आलं। 2018 मध्ये मोसादच्या एजंट्सनी तेहरानमधून अर्धा टन अणुसंशोधनाचे पुरावे चोरून नेले। यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की इराण काहीतरी मोठं तयार करत आहे आणि वेळ फारशी उरलेली नाही। 2025 पर्यंत इस्रायलचं मोठं संकट उभं होतं। त्यांच्या सर्व हल्ल्यांची व्याप्ती ही फोर्डो पर्यंत पोहोचू शकत नव्हती। फक्त एकच शस्त्र जे फोर्डोचा नाश करू शकतं, GBU-57 मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर MOP। पण हा 15 टनचा बॉम्ब फक्त अमेरिकेचा B-2 स्टेल्थ बॉम्बर जेट वापरू शकतो। इस्रायल एकटं काही करू शकत नव्हतं आणि अमेरिकेची मदत ही हवीच होती। ऑपरेशन मिडनाईट हॅमर 21 जून 2025 000 आवर्स व्हाईटमन एअर फोर्स बेस USA। 7 B-2 बॉम्बर्स गुप्तपणे उडतात, त्यांच्यासोबत KC-46 टँकर्स, सॅटेलाइट गायडन्स आणि 100% रेडिओ सायलेन्स। अरबी समुद्रातून एका पाणबुडीने 25 टॉमहॉक मिसाइल्स इराणच्या इस्फानवर डागल्या, पण हे होतं फक्त इराणी रडारची दिशाभूल करण्यासाठीचं आक्रमण। खरं आक्रमण सुरू झालं डोंगराआड। 20 to 15 आवर्स म्हणजेच इराणचे रात्रीचे 10:15 4 B-2 बॉम्बर्सने 14 GBU-57 बॉम्ब टाकले। डोंगर हादरला, सेंट्रीफ्यूज हॉल्स कोसळले, बंकर सील झाले आणि 10 वर्ष लपून राहिलेलं अणुकेंद्र 26 मिनिटात जमीनदोस्त झालं। 20 to 30 आवर्स म्हणजेच इराणचे रात्रीचे 10:30 नतांजवर दुसरी लाट आली। पॉवर सिस्टीम, व्हेंटिलेशन, बॅकअप यंत्रणा उद्ध्वस्त। इस्फहान इंधन रूपांतर केंद्र टॉमहॉकमुळे आगीत जळत होतं। 23 जून तेहरान, फोर्डो 80% नष्ट, नतांज निकामी आणि इस्फहान उद्ध्वस्त। इराण म्हणतं अणुशास्त्राचा सर्व साठा आधीच हलवला होता, मात्र अमेरिकेचा जगासमोर जाहीर विधान, अणुबॉम्ब बनवण्याचा धोका आता संपलाय। UN मध्ये खळबळ आणि चीन रशियाचा या संपूर्ण प्रकरणाला तीव्र निषेध, तर पश्चिम आशियामध्ये तणाव शिगेला पोहोचलेला आणि इराणची थेट अमेरिकेलाच धमकी। या सगळ्या प्रकरणानंतर इराणने कतारमधील अमेरिकेचे एअरबेस उद्ध्वस्त केले आणि आता इराण आणि इस्रायलमध्ये सीज फायर झालंय। यानंतर तात्काळ शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे। तिचं उल्लंघन करू नका, इराणच्या हालचालीनंतर ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला, पण इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच इस्रायलवर जोरदार मिसाईल हल्ला चढवला। यामध्ये 3 इस्रायली नागरिक मारले गेले। एक डोंगर, एक बॉम्ब आणि एक निर्णय। अमेरिकेच्या एका ऑपरेशनने जगाचं भविष्य बदललं। फोर्डोचा शेवट, पण संकटाचं भविष्य अजूनही अनिश्चित आहे। तुम्हाला काय वाटतं, ही कारवाई योग्य होती का?
फोर्डो पूर्ण नष्ट झाला आहे का? इराणचा कतार आणि इस्रायलवरील हल्ला पाहता तिसरं महायुद्ध जवळ आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच एका जबरदस्त विषयासह.